सांगितलं की द्या मुख्यमंत्री महोदयांना. अध्यक्ष मला नको नको आम्हाला नको. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालं नाही. अशोक खरारचं सगळं लिंक त्या हॉटेलमध्ये होतं आणि मी त्यावेळेस तुम्ही लोकांनी तो पेन ड्राईव्ह बघितला असता. मी सांगितलं की मंत्री मोठे अधिकारी तुमच्या त्याच्यात सहभागी आहेत, हे असं मी त्यावेळेस म्हटलं, रेकॉर्डवर आहे. पण तुम्ही उडवून नेलात आणि म्हणून मी आता आरोप नाही करत आहे अशोक खरातचा. अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत, केंद्राच्या सरकारपर्यंत लागेबांधे होते. डायरेक्ट त्याला जाण्याची परवानगी होती, रेड कॉर्पोरेट होता त्याच्यासाठी. आणि म्हणून मी आरोप नाही करत, अशोक खरातचं या सरकारशी लागेबांधे आहेत. अध्यक्ष महाराज, त्यांनी हिंदू धर्माला भ्रष्ट तर केलंच, पण महिलांवर अत्याचार करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर, संतांच्या भूमीवर, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीवर या महाराष्ट्राला बदनाम करण्यामध्ये या सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते असं तुम्ही म्हणता अध्यक्ष महाराज. याचा अर्थ काय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि अशोक खरात म्हणजे तोही महाराष्ट्र. अशोक खरातवर तुम्ही बोलू नका असं म्हणणार आहे का तुम्ही लोक? आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये त्याला फाशीवर चढवण्यासाठी तुम्ही काय काय केलं, काय काय तुमच्या यंत्रणेने काम केलं, त्याची माहिती आपल्याला द्यावं लागणार आहे. अशोक खरातचं प्रकरण तुम्ही थंड केलं, आता काहीच होणार नाही. हे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. एक काळ असा होता अध्यक्ष महाराज, देशातच नाही तर जागतिक पातळीवरही महाराष्ट्राच्या पोलिसांचा गौरव होता अध्यक्ष महाराज. आज काय झालं? आज काय झालं? हे जे आमच्या भंडाऱ्यातला एसपी, असे एसपी यांनी तसे ठेवले. म्हणून ते अटलजीचं मगाशी लाईन आमचे वडट्टीवार साहेब म्हणत होते, कौन सा कुत्ता क्या, पालतू कुत्ता जब चोरी होती है तो जो चुप रहता है तो समझो वो चोरों के साथ है. पहचान का रहता है चोरों का. अरे मला काय केलं या महाराष्ट्राच्या पोलीस लोकांचं, पोलिसांचं जो गौरव होता देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर, दिवसा ढवळ्या खून करतात आहे मुंबई शहरात जिथं सरकार आहे. चाकूक भोगतात आहे त्याच्या पोटात लोकल ट्रेन मध्ये. भीती असती ना पोलिसांची, तर कोणाची हिंमत नव्हती या मुंबईमध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायचं. पण तुम्ही लोकांनी पोलिसांना, नाबर्थ शब्द वापरणार नाही, पण तुम्ही त्यांना पूर्ण झोपवलेलं आहे.